सद्गुरूने माझ्या निज रूपाला दाविल, निज रूपाला दाविल. या आत्म्याचं लग्न पर आत्म्याशी लाविल, या आत्म्याचं लग्न पर आत्म्याशी लाविल. कसे भरनावे आता लग्न सोहळ्याच्या ताटा, गुरुने अज्ञानाच्या हटवूनी अंतरपाटा. ज्ञानाचं मंगळसूत्र या मनोमनी गोविल, या आत्म्याचं लग्न पर आत्म्याशी लावल. झाले शुभ मंगल जीवनी सद्गुरु कृपे आता, असा पतित पावन हा पती मिळाला एक नाता. परमात्म्याच्या मिलनाने आत्म्याला सुखावल, या आत्म्याचं लग्न पर आत्म्याशी लाविल, या आत्म्याचं लग्न पर आत्म्याशी लाविल. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. सत्संगजी प्रेमाने बोला धन्यंकारजी. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक काही क्षण हे संत महात्म्यांच्या जीवनामध्ये एक स्वतःचा सोहानुभव सद्गुरुचरणावरती. कारण वास्तविक पाहता जीवन जगत असताना प्रत्येकाचं संचित कर्म हे वेगवेगळं असतं. त्या संचित कर्माच्या माध्यमातून प्रत्येक वेळी प्रत्येक महात्म्याला हे सांसारिक जीवन जगत असताना त्या गोष्टी भोगूनच जावे लागतात. कारण दैव लेखा कधी न चुके ब्रह्मदिका हे शास्त्र सांगते की जे संचित कर्मामध्ये तुमच्या आमच्या मग देवी देवतांनासुद्धा ते चुकलेलं नाही. आणि आमच्या जीवनामध्ये देखील तेच क्षण सतत येत राहतात. परंतु हे सगळं दुःख भोगत असताना साधू संत सांगतात की बाबा रे, हे भौतिक आदिभौतिक आध्यात्मिक ताप हे वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये चढ उतार करतात. परंतु जे जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा, ते नेमकं किती वेळा जन्मा यावे आणि किती वेळा व्हावे फजिती. ही फजिती चुकवण्यासाठी हेच साधू संत वेळोवेळी संत महात्म्याला ती प्रेरणा देत असतात की बाबा रे, तुझा काही क्षणाचा अवतार आहे, जे आहे पृथ्वी तलावरती मानव योनीमध्ये तुला ज्या गोष्टीसाठी परमात्म्यानं पाठवलं आहे ते आद्य कर्तव्य तुझ्या स्वस्वरूपाला ओळखून परमात्म्यामध्ये स्वतः विलीन व्हायचं. कारण किडा होऊन अनेक जन्मी नाना दुःखे भोगेली, विंचू मुंडक सर्प होऊन विटंबना कैशी झाली. कधी झालाशी बदक कावळा, बगळाही झालास कधी. रडत राहिला होता घाणीत विसरून आपल्या प्रभूचे नाम. अवतार म्हणे गुरु भेटी घेई, आता तरी पाहे निजधाम. की अवतार सिंग महाराज म्हणतात कितीतरी जन्मामध्ये किड्यामध्ये, मुंगीमध्ये, सर्पामध्ये, गायीमध्ये, बदक, कावळा अशा अनेक घाणीमधून तुझं जीवन चाललेलं असताना केवळ समर्थ सद्गुरूची कृपा झाली आणि पाप पुण्य समासमान झाल्याने अकस्मात माणसाची योनी जीवनामध्ये प्राप्त झाली. कारण तुम्हाला मला ह्या माणसाच्या योनीचं महत्त्व पटत नाही. जसं दृष्टांत घेईल, कारण एका गावामध्ये एका राजानं दौंडी दिली होती की जो कोणी कावळा पकडेल त्याला 100 मोहरा दान केल्या जातील. आणि वास्तविक पाहता ती दौंडी प्रत्येकाच्या कानावरती पडली होती. परंतु वास्तविक आता एक सज्जन नदीवरती गेला होता आणि त्याचा रोजचा नित्यक्रम आंघोळ करायची आणि टाळी मारायची. आणि वास्तविक पाहता नित्यक्रमाप्रमाणे तो व्यक्ती नदीवरती गेला, आंघोळ करत होता. आणि आंघोळ करून झाल्यानंतर ईश्वराचं चिंतन केल्यानंतर टाळी मारल्यानंतर टाळीमध्ये त्याच्या कावळा सापडला. आता कावळा सापडल्यानंतर त्याच्या लगेच लक्षात आलं राजाची दौंडी 100 मोहरा प्राप्त होणार. आणि मग त्याच्या मनामध्ये अनेक कल्पना निर्माण झाल्या. जर एक कावळा पकडला तर 100 मोहरा, 2 कावळे पकडले तर 200 मोहरा, 3 कावळे पकडले तर 300 मोहरा. मग
त्याच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली आणि म्हणले कावळा पकडायचं काय अवघड आहे, नदीमध्ये जायचं, डुबकी मारायची आणि हातानं टाळी वाजवायची. आणि हे सगळं करत असता त्यांना पहिला जो मिळालेला कावळा होता तो काखेमध्ये पकडला होता, नदीमध्ये गेला, डुबकी मारली आणि नियमाप्रमाणे त्यानं टाळी वाजवली. तसा काखेमधला कावळा निघून गेला आणि हातामध्ये काहीच राहिलं नाही. मग वास्तविक पाहता हा अकस्मात जसा कावळा प्राप्त झाला हातामध्ये, तसा लक्ष जन्मांचं पाप आणि पुण्य समान झालं. त्यावेळेस परमात्म्यानं तुम्हा मला ह्या माणसाच्या योनीमध्ये प्राप्त झालेली आहे, परंतु ह्या माणसाच्या योनीचं महत्त्व वास्तविक पाहता कळत नाही आहे. कारण साधुसंत नेहमी सांगतात की वास्तविक पाहता जीवनामध्ये सहज अण्णा पवारजी आमचे जुने ज्ञानप्रचारक महात्मा, त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचा योग प्राप्त झाला आणि सहज त्यांना विचारलं की जीवनामध्ये कठीण प्रसंगाला ब्रह्मज्ञान देण्याचा कधी प्रसंग आला होता का? तर त्यावेळेस त्या महात्म्यानं सांगितलं की अंधेरी या ठिकाणचा प्रसंग बाळासाहेब यादवांच्या बरोबर म्हणले सत्संग झाली. आणि सत्संग झाल्यानंतर एक मोगरापाडा म्हणून एरिया आहे अंधेरीमध्ये, आणि त्या एरियामध्ये संपूर्ण मुसलमान वस्ती होती आणि एकच परिवार मराठी होता. त्या मोहल्ल्यामध्ये ते आतमध्ये राहत होता आणि तो परिवार सद्गुरूच्या चरणावरती लीन होता. आणि त्या परिवारानं बाळासाहेब यादवांना आणि पवारजींना निमंत्रित केलं होतं. आणि वास्तविक पाहता निमंत्रित केल्यानंतर ते गेल्यानंतर त्यांचा मुलगा जो होता तो अट्टल गुन्हेगार होता, तडीपार सराईत गुंड होता. आणि ज्यावेळेस ते आल्यानंतर काही अवधीनंतर तो व्यक्ती आला, रक्तानं तलवार भरलेली. आणि वास्तविक पाहता ज्यावेळेस ती तलवार त्यानं टाकली आणि नमस्कार केला, आईनं सांगितलं नमस्कार कर. नमस्कार केल्यानंतर वास्तविक पाहता त्या महात्म्यांना त्यांनी विनंती केली, बघा मी असा आहे, माझ्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी तुमच्याकडे काय आहे का? आणि वास्तविक पाहता मग त्यावेळेस बाळासाहेब यादवानं सद्गुरूकडे अरदास केली. कारण सद्गुरूकडे जी अरदास केली जाते, दुसऱ्याच्या भल्याची कामना संत महात्मे करत असतात. त्यावेळेस अण्णा महाराज वास्तविक पाहता ते बघत होते आणि अण्णा महाराज स्वतः सांगत होते की बाळासाहेब यादवला दास खुणवत होता की आता आपलं काम नाही, चला. त्यावेळेस बाळासाहेब यादवानं हाताच्या इशाऱ्यानं, डोळ्याच्या इशाऱ्यानं अण्णाजींना थांबाय सांगितलं. आणि थांबाय सांगितल्यानंतर आध्यात्मिक चर्चेच्या माध्यमातून त्या व्यक्तीला तिथं ब्रह्मज्ञान दिलं. आणि ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून तो इशारा त्या महात्म्याला वास्तविक कथा समज आल्यानंतर त्यांना सत्संग चालू केली. मग वास्तविक कथा इतका मोठा अपराधी असूनसुद्धा समर्थ सद्गुरूंनी त्याला पदरात घेतलं. आणि वास्तविक पाहता जीवन जगत असताना ज्यावेळेस त्या महात्म्यानं सांगितलं की असंच चेंबूर भुवन या ठिकाणी सर्व 10-12 महात्म्यांच्या सहवासात बाळासाहेब यादव आणि हरदेव सिंग महाराज आमचे समर्थ सद्गुरू युगदिष्टा सतत त्यांचा मिलाप असायचा. आणि सतत गुरुचं कार्य संपूर्ण भारतभर महात्म्यांचं कार्य चालू होतं. आणि त्यावेळेस चेंबूरभुवनला ते गेले होते. आणि गेल्यानंतर प्रत्येक महात्म्यानं बाबाजींचं दर्शन घेतलं. परंतु जो तडीपार गुंड महात्मा जो सद्गुरू चरणावरती आला होता आणि त्यानं सद्गुरू स्वयं परमात्म्याचा अवतार आहे ह्यानं त्यानं वास्तविक पाहता संत महात्म्यांच्याकडून त्यांना ऐकलं होतं. मग वास्तविक पाहता दर्शन घेण्याच्या ऐवजी बाबाजींना कडकाडून त्यांना मिठी मारली. आणि वास्तविक पाहता बरोबर असणाऱ्या बॉडीगार्डनं वास्तविक पाहता जी गण असते त्याचा चाप वाढणार तेवढ्यात बाबाजींनी इशारा केला. आणि वास्तविक पाहता मग त्या महात्म्याला बाजूला घेऊन सांगितलं समर्थ सद्गुरू आहेत. मग माझी इच्छा झाली की मिठी मारायची. मग वास्तविक पाहता इतका सद्गुरू दयाळ असतो. मग वास्तविक पाहता तुमचं आमचं जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटत असते की माझ्या कर्म करत असताना सद्गुरूचं कार्य घडत जावं. कारण काही या संतांचे वर्ण उपकार मज निरंतर जागेविषयी. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये
साधुसंत सांगतात की त्या अभंगाच्या माध्यमातून सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारखी करीती तात्काळ नाही काळवेळ तया लागी लोह परिसाची नसावी उपमा सद्गुरू महिमा आगातची तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. की साधुसंत सांगतात की परिसाच्या माध्यमातून वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरूचं ब्रह्मज्ञान परमात्म्याची प्राप्ती होते आणि केवळ परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर तुमच्या वास्तविक पाहता जीवन जगत असताना समर्थ सद्गुरूच्या चरणावरती आल्यानंतर प्रेमाने बोला. ज्यावेळेस अण्णा महाराजांच्याकडे ज्यावेळेस आम्ही चर्चेच्या माध्यमातून गेलो होतो आणि चर्चा चालली होती आणि चर्चा चाललेली असताना महात्मा दासनं आयुष्यामधला सगळ्यात मोठा अनुभव काय तर त्यावेळेस आणि परिवाराचं इतकं मोठं कर्म करत असताना आईवडील सहयोग करत होते का, भाऊ सहयोग करत होते का, त्यावेळेस त्यांना सांगितलं की म्हणले वडील म्हणायचे की निरंकारी बाबाला ह्याला वडून टाकला आहे. वास्तविक पाहता इतका मोठा कठोर विरोध होता, परंतु एक सद्गुरूची कृपा होती, त्या माध्यमातून सद्गुरूचं कार्य घडत गेलं. आणि ज्यावेळेस हे कार्य करत असताना सहज एक पोस्टानं दासला ज्ञानाचा दुपट्टा अण्णा महाराज सांगत होते की ज्ञान देण्याचं जे प्रचारपत्र होतं ते पोस्टानं त्या महात्म्यांना आलं होतं. आणि आल्यानंतर ऋषी व्यासदेव महाराजांना त्यांना सांगितलं की आमचे वास्तविक होता ज्ञानप्रचारक महात्मा देवकर महाराज त्यांच्या बरोबर सांगितले की कराड या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम लावला आणि कार्यक्रम लावल्यानंतर त्यांना ज्ञानाचा दुपट्टा घालून त्यांना ते कार्य करण्यासाठी. आणि ज्यावेळेस वास्तविक पाहता नामदेव वाडेकर महात्मा त्यांच्याबरोबर होते, त्यांच्याकडे ते कार्य सोपवलं होतं. आणि सोपवल्यानंतर नामदेवजींना अण्णा महाराज दास म्हणले विनंती केली होती की मला तर काहीच बोलता येत नाही, सत्संगमध्ये तर मी कधीच काय बोललो नाही, आता स्टेजवरून काय बोलणार. तर म्हणले नाही, बाबाजींचा आदेश आहे की तुम्हाला स्टेजवरती बसून तुम्हाला दुपट्टा बहाल करायचा. आणि ते कार्य करत असताना वास्तविक पाहता की अण्णा महाराज सांगत होते की सद्गुरू स्वयं काय बोलला हे मला काहीच माहीत नाही, कारण मी कधीच सत्संगमध्ये व्यक्त झालो नव्हतो, कधीच बोलत नव्हतो. आणि तेवढं सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस ब्रह्मज्ञान देण्यासाठी जवळजवळ 100 लोक जमा झाली होती. आता अण्णा महाराजांना प्रश्न पडला की नामदेव वाडेकरजींना अरदास केली, चरणावरती लोटांगण घेतलं की म्हणले महाराज मला 5 प्रणसुद्धा पाठ नाही येत आणि मी काय ब्रह्मज्ञान तुमच्यासमोर प्रगट करणार. मग वास्तविक पाहता त्यावेळेस नामदेवजींनी सांगितलं की बाबा सद्गुरूचा आदेश आहे, करणारे तुम्ही कोण आहे, सद्गुरू प्रत्यक्ष करणारा आहे. मग वास्तविक पाहता ज्यावेळेस त्या महात्म्यांना ते ब्रह्मज्ञान दिलं आणि ब्रह्मज्ञानाचा कार्यक्रम झाल्यानंतर नामदेव वाडेकर महाराजांना अण्णा महाराजांना जवळ घेतलं की म्हणले इतक्या दिवस मी ब्रह्मज्ञान स्वतः दिलेलं आहे, अनेक महात्म्यांना ब्रह्मज्ञान देताना देखील पाहिलेलं आहे, पण इतकं सुंदर ब्रह्मज्ञान आज तुम्ही जे प्रगट केलं सद्गुरूची मोठी कृपा आहे. त्यावेळेस देखील अण्णा पवारजी स्वतः म्हणले की महाराज दास काहीच बोलला नाही, कारण केवळ सद्गुरूची कृपा झाली आणि सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं ती जी वाणी प्राप्त झाली त्या माध्यमातून समर्थ सद्गुरूची कृपा झाली. प्रेमाने बोला धन्यंकार. कार्यक्रमांचं नियोजन सत्संगाच्या माध्यमातून होत असे, कारण अण्णा पवारजी ज्यावेळेस ज्ञानप्रचारक महात्मा होते त्यावेळेस दासच्या जीवनात एक दुसरा एक अनुभव आहे. कारण दासच्या घरी प्रचार आणि प्रसार माध्यमातून पहिले काही गाड्यांची सोय नसायची. महापुरुष चर्चेच्या माध्यमातून संध्याकाळचे मुक्कामाला असायचे आणि मग चर्चेच्या माध्यम झाल्यानंतर एक दिवस दुपारच्या टायमिंगला सहज एक 14-15 महापुरुष होते आणि प्रसादीचं नियोजन झालं होतं. आणि नियोजन अचानक झाल्यानंतर अण्णा महाराज, सुनील जाधव, सुरेश महाराज आणि जवळजवळ 14 ते 15 महापुरुष होते आणि एक 6-7 भाकरी झाल्या होत्या. आणि आमच्या पद्मावती आई त्यांच्यावर त्यांना पैज लावली, म्हणजे कोण दमतं आहे. आणि इकडे चूल चालू होती आणि भाकरी चालू होत्या. परंतु सद्गुरूची कृपा मोठी की शेवटपर्यंत कोणत्याही महात्म्याला भाकरी कमी पडली नाही. कारण
जर तुमची भावना शुद्ध असेल तर सद्गुरू प्रत्येक सेवेमध्ये सतत तुम्हाला सहाय्य करत असतो. मग वास्तविक पाहता साधू संत हे परोपकारी असतात आणि केवळ तो परोपकार जगावरती करून जात असतात. परंतु सामाजिक दृष्टीने विचार करायला गेलं तर हे निरंकारी मिशनचे सर्व महात्मे वेळोवेळी प्रत्येक गावामध्ये आवाज देतात आणि ह्या सतत काही ना काय समाजाचे ऋणानुबंध आहेत. या माध्यमातून प्रत्येक वेळी तो आवाज देण्याचा प्रयास करतात की बाबा रे, माया आपल्या भक्तजनांचे नामनिशान मिटविते, नागिन जैशी जन्म देऊनी पिल्ले आपुले भक्षेले, संकटकाळी माया राणी कुणाना वाचवू ना शकले, जशी मानरी मूल आपले पायू आपल्या तुडविते, हरिभक्तांना परी ही माया सदा सर्वदा घाबरते, अवतार म्हणे भक्ता घरी माया सर्व काळ पाणी भरते. की आमचे अवतार सिंग महाराज सांगतात की बाबा रे, ही माया ही प्रत्येक संसारिक जीवाला पीडा करते, परंतु ज्यांना ब्रह्म जाणलंय, ज्यांना ह्या ईश्वराची प्राप्ती केली, ती माया दाशी बनते आणि मागं फिरते. मग वास्तविक आजच्या जीवनामध्ये सहज गेल्या 15 वर्षापूर्वी चिंचवली खेड या ठिकाणी जाण्याचा योग प्राप्त झाला. कारण दासनं नियोजन केलं होतं. आमचे नथुराम पाष्टे महाराज, अंकुश मांदळेकर महाराज सेवादलचे आज अधिकारी आहेत आणि मामा मांदळेकर महाराजसुद्धा त्यावेळेस सेवादलचे अधिकारी होते. पाष्टे महाराज संचालक होते आणि सहज त्यांना दासनं विनंती केली की दीपक कंशे महाराजांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या इकडे कार्यक्रम घ्या. खूप छान महात्म्यांचे विचार आहेत आणि त्या माध्यमातून कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि इथून मग सचिन जाधव, मिलिंद केंजळे महाराज आणि भैरवाबा, संग्राम बिचुकले असे 14-15 महापुरुषांचा ग्रुप करून आम्ही चिंचवली खेड या ठिकाणी दीपक कंशे महाराजांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं नियोजन झालं होतं. आणि ज्यावेळेस त्या गावामध्ये गेलो, महाराष्ट्रातली पहिली सत्संग त्या गावामध्ये वास्तविक पाहता चालू झाली होती. आणि ज्यावेळेस सत्संग चालू झाली आणि सत्संगाच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून समाजानं कडाडून त्या गावामध्ये इतका विरोध केला होता की जेवढेही 7-8 महापुरुष होते त्यांना गावानं वाळीत टाकलं. त्या कोणत्याही त्यांच्या लग्न कार्यात सहकार्य करायचं नाही. एखादा मृत पावला तरी मैतीच्या अंत्ययात्रेला देखील लोक येत नव्हती. इतका मोठा निरंकारी मिशनला सुरुवातीला कडाडून विरोध केला गेला. मग नाभिक जरी असेल एखादा तरी तो त्या लोकांची दाढी करत नव्हता. इतकं कठोर त्यांना शासन समाजानं दिलं होतं. पण तरी देखील काही लोकांची तर घरीसुद्धा आग लावली. परंतु केवळ सद्गुरूची मोठी कृपा आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून आज गुरुचं कार्य तप आणि त्याग तिथल्या महात्म्यांनी इतका केला की सतत गुरुच्या कार्याला पुढं ठेवलं. आणि आज संपूर्ण गावामध्ये, त्या एवढं छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये निरंकारी सत्संगचं बुहन आहे आणि संपूर्ण गाव आज सद्गुरूच्या चरणावरती आज समर्पित आहे. कारण त्या संतांना तप आणि त्याग केला नसता, ही सत्य प्रचाराची जो मार्ग आहे तो जर अवलंबला नसता, त्या गावाला अनेक विरोध करत होते, त्या लोकांना त्यावेळेस जर शरण गेले असते तर तो सत्य मार्ग त्या लोकांना कळला नसता. मग संत हे किती जरी जगाचे आघात मिळाले तरी केवळ त्यांना माहीत असतं की समाजाचं हित कशात आहे, त्या माध्यमातून ते कर्म करत असतात. मग वास्तविक पाहता प्रत्येक वेळी वाटत असतं की आपल्या आयुष्यामध्ये अनेक सद्गुरूची कृपा व्हावी. दासच्या जीवनातला दिल्ली समागमचा एक अनुभव आहे. आणि दासची मोठी मुलगी, तिचं नाव बाबांच्याकडून घ्यायचं दासच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. दिल्ली समागमला दास गेला होता आणि दिल्ली समागमला गेल्यानंतर त्यावेळेस बघितलं तर वास्तविकता विश्वास भोसले महाराज होते, बरोबर कांजूरमार्गचे बरेच महापुरुष होते. आणि दासनं मुलीचं
जन्म झालेली तारीख बिरीख सगळं लिहून ठेवलं गेलं. मात्र लिंग म्हणून वास्तविक पाहता मुलगा म्हणून भोसले महाराजांनी लिहिलं आणि वास्तविक पाहता ते ज्यावेळेस नाव स्वयं सद्गुरू हरदेवसिंग महाराजांच्याकडे बाबाजींच्याकडे गेलं आणि त्यावेळेस वास्तविक पाहता जरी लिंग मुलगा म्हणून लिहिलं होतं तरी भावना हे नाव मुलीचं त्याच्यावरती लिहून, कारण गुरु हा अंतर्यामी असतो, कारण सद्गुरूला संपूर्ण काय माहीत असतं. मग वास्तविक आता तुम्ही आम्ही विचार करूया, इतका मोठा जर समर्थ सद्गुरू प्रत्यक्ष परमात्म्याचा अवतार जीवनामध्ये आल्यानंतर इतकं सुंदर जीवन आणि त्याच वेळेस लोहमगावचे वास्तविक पाहता एक मुख्याध्यापक शाळेचे समागमला पोचले होते आणि समागमच्या पहिल्या रात्री झोपल्यानंतर सकाळी सहज त्यांना सवय होती की मिसरी लावायची आणि मिसरी लावत लावत सहज बाहेर आले. सुंदर अवतारवाणीचं वाचन चालू होतं आणि सुंदर महापुरुषांचं पवित्र दर्शन होत होतं आणि इतकं पवित्र वातावरण बाहेर झाल्यानंतर ते मिसरी आता त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला की एवढं मोठं सुंदर, एवढं स्वच्छता, एवढं सगळं जीवन आपण थुकायचं कुठं. मग वास्तविक पाहता ती भावना निर्माण झाली नाही आणि वास्तविकता मिसरी घासत घासत त्या महात्म्यानं मिसरी गिळून टाकली. मग का? कारण वास्तविक पाहता इतक्या सुंदर वातावरणामध्ये थुकायचं कुठं. मग आज तुमच्या आमच्या विचार करूया, कारण संत समागमच्या माध्यमातून कितीतरी महात्मे आज सद्गुरूच्या चरणावरती समर्पित होतात. कारण त्या समागममध्ये विश्वबंधुत्व, कोणताही जाती धर्माचे लोक किती जरी एकत्र आले तरी जरा जरी धक्का लागला तरी महाराज क्षमा करा आणि धन्यकार घालून पुढं जातात. कारण तो यज्ञ जो असतो तो प्रत्येकाला घडवण्याचा असतो. मग समागमच्या माध्यमातून प्रत्येक वेळी अनेक महापुरुष ह्या सद्गुरूच्या चरणावरती समर्पित होतात. कुणाला सेवादलची सेवा पाहून जर नवीन एखादे महापुरुष आले असतील, संत महात्मा आले असतील, नवजवान महात्मा आले असतील, वर्दी घालण्याची प्रेरणा निर्माण होते. कारण लहान लहान मुलं इतकी सुंदर प्रकारे सेवा करत असतात समागममध्ये. ते सेवा बघून एखाद्या सर्व जाणत्या महापुरुषाला सुद्धा, वयस्क महात्म्याला सुद्धा वाटतं की आपण देखील वर्दी घालून सेवा करावी. अशा माध्यमातून कितीतरी सेवादलमध्ये महात्मे भरती झालेले आहेत. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना ह्या महापुरुषांना तप आणि त्याग केला आणि त्या त्यागाच्या माध्यमातून आज निरंकारी मिशन आज एवढं मोठं 97 वर्ष ह्या मिशनला सतत परमात्मा निर्गुण निराकार आहे आणि तो सत्य धर्माचा प्रचार करण्यासाठी हे मिशनचे संत महात्मे, कारण एखादी गोष्ट खोटी किती वर्ष चालते तर जास्त दिवस चालत नाही, परंतु सद्गुरू आणि सद्गुरूचं कार्य उच्च कोटीचं असल्यामुळं ज्ञानेश्वर माऊलींचा इतिहास घेतला तर त्यावेळेस देखील त्या समाजानं स्वीकार नाही केला, कितीतरी यातना दिल्या. जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा इतिहास घ्या, त्यांना देखील यातना दिल्या. येशू ख्रिस्तांचा इतिहास घ्या, त्यांना तर सुळावरती चढवला नाही. शेवटपर्यंत एकच करूया की केवळ सद्गुरूच्या कार्यामध्ये जेही लाभलेली सेवा आहे ती तंतोतंत गुरुच्या मर्यादेमध्ये, कारण प्रत्येक वेळी ज्यावेळेस भक्तानं मर्यादा ओलांडल्या त्यावेळेस त्या भक्ताला प्रत्येक वेळी पश्चाताप सहन करावा लागला. नवे नवे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्या यातनेला पुढं जावं लागलं. मग तुम्ही आम्ही विचार करूया, ज्या गोष्टीसाठी तुम्ही आम्ही सद्गुरूच्या चरणावरती आजपर्यंत सद्गुरूच्या चरणावर येण्याच्या अगोदरचं आपलं जीवन बघितलं तर कुठं नाही कुठं मुक्या प्राण्यांना त्रास देणं, काहीतरी हातातून वाईट कर्म होणं कळत नकळत सहज होत होतं. मग तुम्ही आम्ही विचार करूया, ह्या कर्मामधून समर्थ सद्गुरूनं जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची प्राप्ती केली असेल तर सद्गुरूने ती अरदास करूया की एवढ्याच्यासाठी केला होता अट्टास केवळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते समर्थ सद्गुरूचं ब्रह्मज्ञान प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त हो आणि राहिलेल्या भाविक सज्जनांचा देखील तो भवसागर पार होण्यासाठी जे जे सद्गुरू आदेश उपदेश करतात त्याप्रमाणे तुम्ही आम्ही कर्म करूया. त्या कर्माच्या माध्यमातून राहिलेल्या जीवात्म्यांचा भवसागर पार होऊन जाईल. प्रेमाने बोला धन्यंकारजी.